नमस्कार. घरातील आरसा आपण नेहमीच वास्तुशास्त्रात सांगितलेल्या दिशेनुसार ठेवावा, अन्यथा चुकीच्या दिशेला ठेवल्यास त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. वास्तुशास्त्रामध्ये घरातील काही गोष्टीची योग्य दिशा आणि त्याचे स्थान सांगण्यात आलेले आहे. त्याचा अवलंब केल्यास घरात नकारात्मक ऊर्जा नांदते आणि यापैकी एक म्हणजे आरसा. आरसा चुकीच्या जागी ठेवला तर जीवनातील अडचणी कधीच संपत नाही. घराची वास्तू योग्य असेल तरच घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते. वास्तुशास्त्रानुसार घरात आरसा योग्य दिशेला लावणं गरजेचं आहे, अन्यथा वास्तुदोष निर्माण होतो. वास्तुदोष निर्माण झाल्यास घरात रोज कलह होतो, आर्थिक अडचणी, करिअरमधील अडथळे, आजार तुमची पाठ सोडत नाही. काहींना तर काही समस्या घरात कायमच राहतात. त्यामुळे घरात आरसा योग्य दिशेला लावणं गरजेचं आहे. बेडरूममध्ये आरसे लावू नयेत असा सर्वसामान्य समज आहे की खरं तर जेव्हा एखादी व्यक्ती रात्रभर झोपल्यानंतर उठते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त असतो. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर आरशात पाहणं शुभ मानलं जात नाही. नेहमी चेहरा धुतल्यानंतरच आरशात पाहावं. आरसा कधीच पश्चिम किंवा दक्षिण भिंतीवर लावू नये. या दिशेला आरसा लावल्याने घरात अशांतता निर्माण होते. स्वयंपाकघरात किंवा किचनच्या समोर आरसा लावू नये. असे केल्याने घरातील लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आरसा बसवताना किंवा खरेदी करताना लक्षात ठेवा की आरसा स्वच्छ असावा. तुटलेला आरसा लावू नये. घरातील अस्वच्छता आरशामुळे कुटुंबातील सदस्यांची प्रगती होऊ शकत नाही. वास्तुशास्त्रानुसार घराच्या पूर्व आणि उत्तर दिशेलाच आरसा लावावा. घराच्या या दिशेला आरसा लावणं शुभ मानलं जातं. उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जात असल्याने या दिशेला आरसा लावल्यास घरात धनाचा प्रवाह राहतो. घरात सुख समृद्धीही राहते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण, पश्चिम, आग्नेय, वायव्य आणि नैऋत्य कोपऱ्यात भिंतीवर चुकूनही आरसा लावू नका. असे केल्याने मोठी हानी होऊ शकते. माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.